पतित पावन संघटना ही संघटना कशी बनली, का बनली? हिंदू ज्वाज्वल्य संघटना म्हणून स्थापित झाली की आम्ही हिंदू धर्माचं काम करायचं तर आम्हाला विशिष्ट लेबल पाहिजे. जर प्रभू श्री रामांचं मंदिर जर आपण करू शकतो तर पुण्येश्वराचं मंदिर का नाही करू शकत? आता जसं पुण्येश्वर हे मंदिराचा विषय झाला, तसा अजून एक मुकुंद नगर, सहकार नगर मध्ये पण एक विषय झाला होता. हिंदू धर्मातील मंदिरांवर कारवाई करता तर हो. तुम्ही याच्यावर का नाही कारवाई करत? एखाद्या मुलीला ट्रॅप करणे आणि तिला ट्रॅप करून तिला विवाह बंधनात अडकवणे आणि त्याच्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करणे, त्याला आपण लव जिहाद म्हणू शकतो. आणि हिंदू धर्मातल्या तर भगिनींसाठी जर असं होत असेल तर 100% पतित पावन लढा देणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी आणि अशाच पुण्यनगरीमध्ये स्वतः आऊसाहेबांनी कसबा पेठेमध्ये गणपती मंदिराची स्थापना केली. आणि याच पुण्यनगरीमध्ये 1968 या वर्षी हिंदू ज्वाज्वल्य संघटनेची स्थापना झाली. त्याचंच नाव आहे पतित पावन संघटना. आज या पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे संयोजक आणि पुणे शहराचे अध्यक्ष स्वप्नील नाईक सर हे आपल्या बरोबर आहेत पॉडकास्टच्या माध्यमातून. आपण जाणून घेऊया की पतित पावन संघटना याचा इतिहास काय, याचं विजन मिशन काय, हिंदुत्वासाठी त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे आणि इथून पुढे आपल्या देशासमोर, धर्मासमोर जी आव्हानं आहेत त्याला पतित पावन संघटना हे कसं सामोरे जाणार आहे. सर्वप्रथम मी स्वप्नील सर आपले स्वागत करतो. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. सर, पतित पावन संघटना, पतित पावन साक्षात प्रभू श्रीरामांचा उल्लेख या संघटनेच्या नावामध्ये आहे. ही संघटना कशी बनली, का बनली आणि याचा आत्ताचा स्वरूप काय, याची थोडीशी सगळ्यांना आपण माहिती द्यावी. खरं तर पतित पावनची निर्मिती त्याच्या अगोदर 1967 ला 67-68 ला फर्ग्युसनच्या सायकल स्टँडमध्ये काही युवकांनी एक त्या काळी जो चाललेला संभ्रम होता, हिंदू व्यवस्था, हिंदू धर्म यांच्यावर ज्या काही म्हणतो ना आणीबाणी चालू झाली, त्यांच्यावर बंदी लादण्यात आली, त्यावेळी हिंदू ज्वाज्वल्य संघटना म्हणून स्थापित झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन हे मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर या संघटनेला पतित पावन संघटना म्हणून नाव पडलं. बरं, पतितांना पावन करणारी संघटना म्हणजे काय? की त्या काळी असं होतं की आम्ही हिंदू धर्माचं काम करायचं तर आम्हाला विशिष्ट लेबल पाहिजे. आणि पतित पावनचं काम हे तळागाळात आणि वस्तीत होतं. आणखी हिंदू धर्माचं त्या काळी आपण म्हणतो ना की खरं काम करायचं होतं किंवा संस्कार करायचे होते किंवा हिंदुत्वाचे विचार जे घडवायचे होते ते पतित पावनच्या माध्यमातून तळागाळामध्ये सगळ्या वस्ती भागांमध्ये पसरवण्याचं काम हिंदू ज्वाज्वल्य म्हणजे पतित पावन संघटनेने केलं. याचे संस्थापक त्या काळी माननीय श्री जनार्दन उर्फ जनाभाऊ पेडणेकर, श्री शिवाजीराव चव्हाण, संभाजीराव भुजबळ, काकासाहेब चव्हाण या सगळ्या मंडळींनी केलं. त्याच्यानंतर पतित पावनला महाराष्ट्रात, पुण्यासह महाराष्ट्रात खूप लोकांनी आवड निर्माण केली आणि पतित पावनचं काम हे त्या काळी खरं सुरू झालं. पतित पावन ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. पतित पावनचा जन्म हा समाजात हिंदू धर्मावर ज्या काही अघटित गोष्टी घडतात त्याच्यावर उत्तर देण्यासाठी पतित पावनचा खरा जन्म झाला. पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक आंदोलनांमध्ये पण सामील झालेले आहेत. आत्ताच काही महिन्यांपूर्वीच आपण बघितलं की शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणचा कार्यक्रम सामूहिक पद्धतीने काही महिलांच्या माध्यमातून झाला आणि याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला. तर हे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपण हे आंदोलन कसं उभं केलं आणि हा विरोध का? नाही, विषय नमाजला नव्हता. नमाज पठण शनिवार वाड्यात झालं त्याला विरोध होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली, ज्या ठिकाणी म्हणजे काही मुघलांनी आपल्या पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, तर मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरून जिथं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली ते म्हणजे आपलं लाल महल. लाल महलाचे शेजारी शनिवार वाडा आहे. बरोबर. म्हणजे शनिवार वाड्याला जे ऐतिहासिक स्वरूप जे आलं ते लाल महलामुळे आलं. बरोबर. त्या लाल महलच्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती का झाली? तर आपल्या भारतीय
हिंदू संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. हम्म. भारतामध्ये फक्त अगोदरपासून हिंदूच सगळ्यात जास्त संस्कृती टिकून ठेवतात. नंतर आपल्यावर खूप पराक्रम झाली, अतिक्रमण झाली. त्याच्यानंतर काही बाकीचे कट्टरपंथी आपल्यामध्ये भारताच्या भूमीमध्ये येऊन राहिले. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही खूप जुना इतिहास पाहायला गेलात, की इसवी सन 200-300 तेव्हा निर्मिती हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आणि हिंदू विचारधारणेने झाली. त्या सगळ्याचा मुहूर्तमेढ कोणी रोवली? तर मा जिजाऊंनी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी, शहाजीराजांनी यांना आपल्या शिवाजी महाराजांना शिवमुद्रा दिली, राजमुद्रा दिली. हम्म. ती राजमुद्रा का दिली? पुणे ते बंगळूर 2 ठिकाणांचं त्यावेळेस 2 शहरांचं वास्तव्य निर्माण झालं. एक बंगळूर आणि एक पुणे. मग या पुण्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या ठिकाणी अटक ते कटक हा झेंडा रोवला गेला, त्याची रणनीती आखली गेली तो शनिवारवाडा. हम्म. मग त्या शनिवारवाड्यात जर गणपती बसवू दिला नाही, हम्म. तर मग बाकी का पठण? म्हणजे पुरातत्व विभाग एकीकडे म्हणतो की हिंदू धार्मिक कार्यक्रम तिथं करायचे नाही नाही. आणि इतर धर्मियांना तिथं कशी काय परमिशन येते? हाच मुद्दा आहे. हाच की मुद्दा धरून परवानगी काय आहे? कशाबद्दल आहे? आज मी पुरातत्व खात्याच्या सर्व म्हणजे पुरातत्व अवशेष, पुरातत्वात जे लेखाजोखा करतात त्या समितीला या दोन्ही ठिकाणी पत्रव्यवहार केला. कोणत्याही प्रकारचा अधिकृत हम्म. त्या ठिकाणी कोणालाच परवानगी नाहीये. हम्म. आपण जर पाहायला गेलं तर 2018-2019ला भीमा कोरेगावची दंगल झाली. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरला याच शनिवारवाड्यावर काही अहिंदू, अविचारी लोकांनी ज्यांनी सामाजिक समरसता आपली ज्या समाजातली जी शांतता आहे, ती भंग करण्याचं काम जे काही लोकांनी केलं ते शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीवर झालं. हम्म. मग त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळात जर समजा असं काही घडवायचं असेल, हम्म. तर त्याला विरोध करायचा म्हणून पतित पावनी केलं. बरोबर. आता एक मुद्दा त्यात एक अजून एक असा आहे, की महिलांनी नमाज पठण केलं. आता तुम्हाला माहिती आहे, की समजा आपण गणपतीचं मंदिर जर किंवा गणपती गणेश उत्सव असतो, आपली सकाळी आणि संध्याकाळी आरती असते. जेव्हा आपली आरती असते, तेव्हा आपण कुठलंच काम घेत नाही आणि घराच्या बाहेर जात नाही. बरोबर. गणपतीची आरती करतो. मूर्तीपूजन हे सगळ्यात महत्वाचं आपलं आहे. हो. आपल्याला माहिती आहे की बाबा घरात आज आरती आहे, आता वेळ आहे. तशी त्यांची नमाजची वेळ ठरलेली असते हम्म. दुपारची. मग त्या वेळेत तुम्ही घरातून बाहेर का निघालात? हम्म. बरं ठीक आहे, तुम्ही आता पुण्यात बघायला आलात काय आलात? तिथून 200 मीटरच्या अंतरावर दर्गा आहे. तुम्हाला तुमचं प्रार्थनास्थळ आहे. हम्म. मग तुम्ही दिवसताय का? हम्म. तुम्हाला प्रार्थनास्थळ आहे की बाबा आता वाजलेत किती? की 1 वाजलाय, पावणे 1 झालाय. आपण जावं तिथं त्या दर्ग्यात जाऊन नमाज पडावी. बरोबर. मुस्लिम समाजामध्ये किंवा नमाज पठण जे करतात त्यांना मशिदीमध्ये अधिकृत कुठलीही परवानगी नाही. हम्म. मग तुम्ही दर्ग्यात तुम्हाला शेजारी दर्गा आहे तिथे. हम्म. त्या दर्ग्यात जाऊन तुम्ही नमाज पठण करणं गरजेचं होतं. हम्म. महिलांना मशिदीमध्ये परवानगी नाही, नाही. पण दर्गा जवळ आहे त्यामुळे दर्ग्यामध्ये तुम्ही जाऊच शकता जाऊ शकता. आणि तिथं तुमचं धार्मिक जे काही करायचं ते पूजा अर्चना ते तुम्ही करू शकता. करू शकता. बरोबर आहे. जसा शनिवारवाड्याचा विषय आपण उचलला तसंच गेल्या वर्षी पुण्येश्वर मंदिर जे पुण्यामध्ये जी 12 ज्योतिर्लिंगांना पुण्यातल्या जनतेला किंवा आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या जनतेला जाणं अवघड आहे 700-800 वर्षापूर्वीच्या काळामध्ये, म्हणून त्या धर्तीवरती पुण्यामध्ये ही सगळी ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती स्थापन केली. त्याच्यापैकी एक महत्वाचं मंदिर म्हणजे पुण्येश्वर मंदिर आणि हे साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी 200-250 वर्षापूर्वी ते मंदिर फोडण्यात आलं आणि तिथं तो दर्गा बनवण्यात आला. आणि आता गेल्या वर्षी याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं राहिलं. मीडियाने त्याला चांगल्या पद्धतीनं कव्हर केलं आणि पुण्यामध्ये का होईना थोडीशी जनजागृती निर्माण झाली की असं पण काही झालं होतं. नाहीतर आजचा आपला जो हिंदू समाज आहे हा इतका झोपलेला आहे की याला त्या पुण्येश्वर मंदिराची हिस्ट्री पण माहिती नाहीये आणि तिथं असं अतिक्रमण झालंय हे तर लांबून लांब माहिती नाहीये. तर या विषयामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय काय काम केलं, काय उठाव आपण केला याची थोडीशी माहिती सांगा. आता सगळ्यात अगोदर जर पाहायला गेलं तर कसबा पेठेतल्या स्थानिक लोकांनी 2008 मध्ये या संदर्भात याचिका दाखल केली. आपले नंदूभाऊ एकबोटे आहेत, आणखीन अनिल जाधव आहेत, सुनील तांबट आहेत, अशा काही व्यक्तींनी मिळून एक याचिका दाखल केली. 1278 मध्ये संत एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये पुण्येश्वर नारायणेश्वर याचा उल्लेख आहे. म्हणजे हे कधीच म्हणतोय मी 1278 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 वर्षाच्या अगोदर. आधी. आज समजा एक 800-900 वर्षाच्या अगोदरचं म्हणतात. त्या काळी
म्हणजे विचार करा तुम्ही, आपल्यावर हिंदू धर्मावर अतिक्रमण कधीपासून चालू आहे. हम्म, त्या काळी 2 सुफी संत आले होते. हम्म, म्हणजे छोटा शेख सल्ला दर्गा आणि आपण जे आता मी म्हटलं की जो दर्गा आहे, हम्म, तो हिसामुद्दीन दर्गा शनिवार वाड्याच्या पलीकडे, असे 2 सुफी संत आलते. त्या सुफी संतांची कबर करण्यासाठी हम्म, म्हणून ते पुण्येश्वराचं मंदिर पाडून तिथलं शिवलिंग बाहेर काढून हम्म, तिथं त्या ठिकाणी ती कबर बांधली. आता मुद्दा काय आहे की तुम्ही आमच्यावर अतिक्रमण केलं, हे तर सिद्ध आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तो दर्गा आहे त्या ठिकाणच्या जर तुम्ही मिनार बघितल्यात बरोबर. एंट्रन्सच्या, त्याच्यावर पूर्णपणे भारतीय शैलीत असलेलं पुरातन पुरातन जे काम असतो, जे आपण कोरून कमवतो, केलेलं आहे. हे इसवी सन 1000, 1100, 1200 मधलं त्या काळातलं ते आहे. तेव्हापासून आपल्यावर अतिक्रमण चालली आहेत. हम्म, आज त्याच्यानंतर म्हणजे मला तर असं वाटतं की त्या काळी तलवारीच्या टोकांवर आपल्या हिंदू धर्मातली काही लोकांचा आपण धर्म परिवर्तन केलं असं मी जाहीरपणे सांगतो. त्या ठिकाणी एक नाचणीची भाकर म्हणून एक हम्म, हे चालतो, गेले कित्येक वर्ष चालतो. त्याला आपली लोक जातात, सगळी लोक येतात, परंतु मुस्लिम लोक नाही जात. हम्म, त्या नाचणीच्या भाकरीला आजही हिंदू धर्मातून नैवेद्य जातो. हम्म, मग याचा अर्थ आपण काय, त्यांच्यात मूर्तीपूजन होत नाही, बरोबर. मजारला ते जात नाहीत, दर्ग्याला जात नाहीत. मग हे नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य कोणाला जातो? हम्म, तर आपण मूर्तीपूजन करतो ना, जग बरोबर. जाहीर आहे की नैवेद्य देतो तो मूर्तीलाच देतो आपण, बरोबर. तोच दाखवतो. मग तो जो उरूस करतात नाचणीच्या भाकरीचा, हम्म, याचा अर्थ असा की तिथं हिंदूंचं काहीतरी आहे, बरोबर. देवस्थान. देवस्थान आहे. त्याच्यानंतर पुण्येश्वराला म्हणजे त्या मंदिरामुळे आज या पुणे शहराला पुणे हे नाव पडलं. बरोबर. मग अस्तित्व जर असेल, पुणे ही सांस्कृतिक राजधानी जर असेल, विद्येचं माहेरघर असेल, परंपरेचं माहेरघर असेल आणि हे जगविख्यात जर असेल, तर त्या पुणे शहराची संस्कृती टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य नाही का? बरोबर. मुद्दा एक अजून एक असा, याच पुण्यात म्हणजे कित्येक जगाच्या पाठीवर इतके मोठे सायंटिस्ट झाले, इतकी मोठी लोक झाली, त्यांचं शिक्षण या पुण्यात झालं. हम्म, म्हणजे 2004, 2001च्या अगोदर जर बघताल तर आफ्रिका, लंडन यांच्या युनिव्हर्सिटीपेक्षा पुण्याची युनिव्हर्सिटी ही खूप मोठी होती. बरोबर. मग अशी जी आपल्यावर अतिक्रमणं होत आहेत, त्या अतिक्रमणांना आपण तोंड देणं गरजेचं आहे का नाही? जर पुण्याची संस्कृती, पुण्याचं वैभव जर हे असेल, हम्म, तर ते ज्या मंदिरामुळे आलं, त्या मंदिराला टिकवणं हे प्रत्येक पुणेकराचं काम आहे. आणि पुण्यात ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलं, पुण्यामुळे ज्यांना ज्यांना नाव मिळालं, त्या प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे. बरोबर. अजून एक सांगतो, पुणे शहर हे मुळामुठेच्या नदीच्या काठी वसलेलं आहे. हम्म, आज ती मुळामुठा जर बघितलं, तिथून आज 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगासहित अन्य आहेत. हम्म, आज सपिंड्या महादेव आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी त्या सपिंड्या महादेवाचं मंदिर जर आज सापडलं असेल, कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या 70 फूट खाली सापडलं. हम्म, मग याचा अर्थ सपिंड्या महादेव आहे तर पुण्येश्वर आहे ना. बरोबर. पुण्येश्वर आहे तर केदारेश्वर आहे. हम्म, केदारेश्वर आहे तर नारायणेश्वर आहे. मग नारायणेश्वर आहे तर ओंकारेश्वर आहे. मग बरोबर. ही जी सगळी नदी लागत जी आहेत, हम्म, या सगळ्यांचं जतन करणं हे प्रत्येक पुणेकराचं काम आहे. म्हणजे 100%. आपण आपली जबाबदारी दुसऱ्याला ढकलून चालणार नाही. हम्म, आणि या सगळ्यामध्ये पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा हा पुणेकरांसहित, महाराष्ट्रासहित प्रत्येक हिंदू माणसाने हे घेणं गरजेचं आहे. हम्म, कारण की अयोध्याच्या लढाईसाठी प्रभू श्रीरामांचं मंदिर जसं बांधलं, त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हा पुण्येश्वराचा मुद्दा आहे. हम्म, याच्यासाठी कित्येक जण लढाई देत आहेत, याच्यासाठी कित्येक जण प्रबोधन करतायत, यासाठी कित्येक जण न्यायालयीन लढा देत आहेत. आता मला ज्या पद्धतीने आठवतं की पुण्येश्वराचा मुद्दा आपल्या बाजूने आला हम्म, की एकतर दुपारी किंवा आदल्या दिवशी त्या तिथल्या सदर न्यायाधीश जे असतात त्यांची बदली होती. हम्म, आतापर्यंत हे 5 वेळा झालेलं आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं दावे दाखल केलेले आहेत. एक पुण्येश्वराचं अस्तित्व, दुसरं पुरातत्व खात्याने तिथे येऊन पूर्ण माहिती घ्यावी, सर्वे करावा. सर्वे करावा की तिथं काय चाललंय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, जर पुण्येश्वराचं अस्तित्व आहे, जर प्रभू श्रीरामांचं मंदिर जर आपण करू शकतो, तर पुण्येश्वराचं मंदिर का नाही करू शकत? हम्म, 42 गुंठ्याचा प्लॉट आहे तो टोटल. अच्छा. मग प्रभू श्रीरामांच्या मंदिराला जसा आपण न्याय दिला, हम्म, तोच घेऊन आपल्याला न्यायालयामध्ये आपल्याला तोच आदेश पारित करायचा आहे. बरोबर आहे. 2008च्या नंतर कुठल्याही धार्मिक स्थळांचं नवीन किंवा बांधायचं असेल किंवा काय असेल, अशी कुठलीच लेखी परवानगी नाही. हम्म, 2012ला तत्कालीन तेव्हा गृहमंत्री होते RR आबा पाटील. हम्म, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की इथं कुठल्याही प्रकारचं धार्मिक स्थळ बांधू नये.
परंतु 2014, 2016, 2018 पर्यंत तिथं एवढे जाड मोठे पिलर टाकून तिथं एक 7 गुंठ्यावर कब्रस्तानावर एक धर्मस्थळ बांधलं गेलं. ते अच्छा. आता 2024ला त्याच्यावर कारवाई झाली, ते जमीन उद्योग करण्यात आलं. परंतु पूर्ण जे आपल्याला करायचंय ते काही झालं नाही. आता पुण्यश्वराचं हे बाहेर का करायचं होतं? तर आपलं नैतिक जबाबदारी आहे. मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यश्वर 2022ला जेव्हा पहिली महाशिवरात्र 2021ला पहिली महाशिवरात्र जेव्हा रस्त्यावर झाली, तेव्हा लोकांना पुण्यश्वर कळाला. आणि अशी प्रबोधन करणं हे काम पतितपावनसह अन्य संघटनांचं आहे. हिंदू जागृत करणे आणि हिंदूंचं प्रबोधन करणे आणि आपण काही का होईना म्हणजे छोट्या प्रमाणात का होईना खारीचा वाटा घेऊन का धर्माचं संरक्षण करण्यासाठी ज्या पद्धतीने समोर यायला पाहिजे म्हणून पुण्यश्वराचं काम केलं. त्यावेळीच्या सगळ्या परवानग्या या स्वतः मी काढलं याच्या. आम्हाला परवानगी दिली, सगळं काढलं. पण ऐन वेळेस म्हणजे संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यावेळेस आमच्या परवानग्या नाकारल्या काही अन्य कारणास्तव. परंतु आता 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. यावेळेची पुण्यश्वराची महाशिवरात्र ही खरंच देखणी असेल. आणखी यावेळेस महाशिवरात्र परत पुण्यश्वर जागृत होऊन या पुणेकरांसाठी लवकरात लवकर पुण्यश्वराचं मंदिर होईल अशीच एक आशा म्हणून ठेवतो. बरोबर. आता जसं पुण्यश्वर हे मंदिराचा विषय झाला, तसा अजून एक मुकुंदनगर, सहकार नगरमध्ये पण एक विषय झाला होता. तिकडे एका जमिनीच्या बाजूला प्लॉटच्या बाजूला एक दर्गा बांधण्यात आला होता आणि त्याच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून तिथे एक आंदोलन झालं होतं. तर त्याच्यामध्ये आपला सक्रिय सहभाग होता का? आणि कशा पद्धतीने आपण विरोध प्रदर्शन केलं? आता मुद्दा काय याच्यात महत्वाचा की मुकुंदनगरमध्ये सगळ्या हिंदुत्ववादी संघटना किंवा हे आपण सगळ्यांनी मिळून तेव्हा आमदार होते, तृतीयपंथी बांधव होते, हे सगळे होते. ज्यांच्या प्लॉटच्या बाहेर आता आपल्या दरवाजाच्या बाहेर जर आपण काही असेल तर हरकत घ्यायची का नाही हा त्यांचा मूळ मुद्दा वैयक्तिक असतो. प्रश्न. तर ते गायकवाड जे आहेत ते 2013-14 पासून कित्येक वेळा सांगतायत की आम्हाला आमच्या प्लॉटच्या बाहेर हे जे काय आहे अनधिकृत ते नकोय. कॉर्पोरेशनला आणि प्रशासनाला ही जाग आणून देण्यासाठी त्यावेळेस सकल हिंदू समाजातर्फे आणि पतितपावनतर्फे हा सगळा मोर्चा काढण्यात आला. त्याच्यात सगळ्यात सक्रिय सहभाग होता तो सकल हिंदू समाजाचा होता. आणि मुद्दा काय होता की आज जर मंदिरांवर कारवाई होऊ शकते तर मग बाकीच्या धर्मस्थळांवर ही का आणि कोणासाठी पोचतायत बरोबर. असा प्रश्न होता. त्याच्यासाठी हे मोर्चा झालं किंवा तिथली जी प्रबोधन झाली ही करणं गरजेचं होतं. स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला नकोय. जर तिथले प्लॉट धारक जर असतील आणि ते जर म्हणत असतील की आम्हाला हे नकोय तर प्रशासनाने त्याला जाब देणं गरजेचं आहे. आणि जर आपल्या हिंदू धर्मानुसार जर हिंदूंच्या मंदिरांना विरोध होत असेल, हिंदू धर्माला जर विरोध असेल तर नक्कीच सगळे हिंदू एकत्र येऊन बाकीच्या अन्य धर्मियांना पण विरोध करणार. त्याच्यासाठी मुकुंदनगरचा जो अन्य धर्मस्थळ होतं त्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. प्रभू श्री हनुमंतांची मूर्ती घेऊन तिथं स्थापित करावी असं आम्ही आग्रही घेतलं. परंतु प्रशासनाने आम्हाला एक आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करून तिथलं जे काय असेल ते आम्ही जमिनीवर करू किंवा त्यांना स्थलांतरित कुठं करू. आपल्याला म्हणणंच ते की जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटत असतील, जर तुम्हाला हिंदू धर्मात जर काही मंदिरं चुकीची वाटत असतील तर तुम्ही हिंदू धर्मातील मंदिरांवर कारवाई करता, तर मग तुम्ही याच्यावर का नाही कारवाई करत? बरोबर. एक मग न्याय यांना सगळ्यांना पाहिजे ना. यांना न्याय प्रत्येकाला समानते पाहिजे. मग बरोबर. तुम्ही यांच्यावर का नाही कारवाई करत? म्हणून त्यांना जाग आणून देण्यासाठी आज सकल हिंदू समाजातर्फे तिथं मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता. जसा हा विषय थोडासा लँड जिहाद सारखा आहे, अनधिकृत पद्धतीने जमीन बळकावणं, तसंच पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलं की लव जिहादचा प्रकार पण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि अनेक आपल्या तरुण हिंदू मुलींना त्याच्या जाळ्यामध्ये फसवण्यात येतं. याच्या बाबतीत आपले विचार काय आहेत? खरंच लव जिहाद आहे का? आपल्याला काय वाटतं? गेल्या 2 ते 5 वर्षात इतक्या लव जिहादच्या केसेस बघतोय ना, मुला-मुलींचं प्रेम होणं ते कुठल्या धर्मावर अवलंबून नसतं. ते त्यांचा एकमेकांचा स्नेह, एकमेकांचा प्रेम असतो. परंतु एखाद्या मुलीला ट्रॅप करणे
आणि तिला ट्रॅप करून तिला विवाह बंधनात अडकवणे आणि त्याच्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करणे, त्याला आपण लव्ह जिहाद म्हणू शकतो. घरगुती अत्याचार झाले ना, तो तुमचा घरातला प्रश्न आहे. परंतु तुम्ही त्या जर भगिनीला म्हणत असताल, की तू मौलानांबरोबर जाऊन शारीरिक संबंध कर, तू माझ्या किंवा त्यांच्या कुठल्या नातेवाईकांबरोबर कर, हा जिहाद आहे. हा जिहाद काय आहे? तुम्ही ठरवून करताय. मग त्या मुलीशी लग्न करताय. 2-5 वर्षांनी तिला मूलबाळ झालं. परत म्हणजे हे महिला ह्या काय वापरायच्या गोष्टी नाहीयेत. त्या भगिनी आहेत. आणि हिंदू धर्मातल्या तर भगिनींसाठी जर असं होत असेल तर 100% पतित पावन लढा देणार आणि ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत उत्तर तर आम्ही समोर देणार. आत्ता परवाचा एक विषय असा घडला. आमची एक भगिनी होती. तिचं अगोदर लग्न झालं होतं. नंतर तिचं लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्या गावी गेली. तिथे एका टॅटू काढणाऱ्या मुलाने टॅटू काढणाऱ्या मुलाने तिला प्रेमविवाहात खोटं सांगून तिला अडकवलं. म्हणजे हा मी ऐकलेला आहे. म्हणजे याच्याबद्दल मी सोशल मीडियात जाहीरपणे बोललेलो सुद्धा आहे, की जेव्हा तुम्ही एका मुलीबरोबर प्रेम करता, तुमचं प्रेम राहू देत. त्याला हिंदू मुस्लिम हे देऊ नका. पण जेव्हा तुम्ही एक मुलगी तुमच्यासाठी सगळं काही सोडून येते, तिला पूर्णपणे संरक्षण देणं, हे तुमचं काम आहे. हिंदू मुलाने जर कुठली मुलगी कुठल्या मुस्लिम मुलीबरोबर जर लग्न केलं, तर तिची पूर्ण जबाबदारी तो हिंदू मुलगा घेतो. आणि तसंच बाकीच्यांनी पण करणं गरजेचं आहे, पण तो होत नाही. आता मुद्दा याच्यात काय होता, की त्या मुलीचं लग्न झालेलं असताना पण तिला परत तिच्याबरोबर विवाहबाह्य तिच्याबरोबर लग्न केलं. तिला मूल झालं. आता ते त्यांच्यात सुनता करतात. ती म्हटली, की मला मुलाची सुनता करायची नाही. तिच्यावर इतके अत्याचार केले, की पार तिला रोज सिगरेटचे चटके, बळजबरी दारू पाजणे, दुसऱ्याबरोबर हे करणे असं कंपल्सरी गेले 3 वर्ष चालू होतं. त्या मुलीला मी स्वतः पाचगणीला जाऊन आणलं. तिला स्वतःला म्हटलं, ताई तू ये. तिला हिंदू धर्मात आपण परत घेतलं. हिंदू पद्धतीने, हिंदू धर्माच्या पद्धतीने संस्कार केले. आपण तिने सांगितल्या पद्धतीने सगळं केलं आणि आज तिला हिंदू धर्मात गेलं. तिच्या मुलाची सुनता होण्यापासून आपण थांबवलं. तर त्यांची इच्छा नसेल, तर तिच्या मुलाची इच्छा नसेल आणि जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही किंवा 14 वर्षाचा होत नाही, तोपर्यंत तिच्यावर पालक म्हणून सगळ्यात प्रथम हक्क तिच्या आईचा. मग तुम्ही मुलं झाल्यावर जर आमच्या भगिनींबरोबर जर असं काही चुकीचं करणं असेल, तर आमची हिंदू धर्माची संस्कृती असं शिकवत नाही, की तुम्ही त्यांच्या महिलांबरोबर पण करा. आम्ही हिंदू धर्म संरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काही करू शकतो. आणि आजची जर आपली परंपरा जर बघितली, तर जुन्या काळापासून म्हणजे राजपूत आपले घराणं जे आहे तेव्हापासून जर बघितलं, तर भगिनींच्या रक्षणासाठी शस्त्र उचलायला पण कमी करणार नाही. हा मुद्दा आहे. आता याच्यात अजून एक असे उलगडे आहेत, की दुसरा एक विषय असा होला, की ती मुलगी दुसऱ्या मुस्लिम मुलाबरोबर गेली. सेम केरला स्टोरी पिक्चर जसा आलता तेच त्याचे 4 मित्र आणले. तो म्हटला, की तुझ्या 4 मैत्रिणी आण. जेव्हा तिने मुस्लिम मैत्रिणीला आणलं, तेव्हा ते म्हटले, की नाही नाही तुम नाही चाहिए. मग असं का? मग तुम्ही ठरवून जर ट्रॅप करता, तर मग हे नाही ना व्हायला पाहिजे. एक एअरफोर्स ऑफिसर आहेत. मला एवढे भयानक वाटतंय. त्यांची मुलगी एवढी हुशार, एवढी टॅलेंटेड, पण ती अशीच एका जाळ्यात अडकली. तिचं वय होतं 16. हो. ती राहायला कल्याणला. तर तिला हिप्नोटाईज केलं होतं. ब्लॅक मॅजिक. ती तिथून कल्याणवरून पुण्याला आली. पुण्याला जेव्हा आली, तिथून ते इथपर्यंत सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. कुठलाच मुलगा सोबत नव्हता. एक मुलगा 4 फूट पुढे चालायचा, त्याच्या पाठीमागे ती चालायची. काहीही बोलत नाही. घरात एवढी हसणारी खेळणारी मुलगी काहीच बोलत नाही. एकदम शांत, चिडीचूप. तिचा मोबाईल तिच्या वडिलांनी काढून घेतला. तर बाहेर येणं जाणं बंद केलं. पण तरी सुद्धा ती एवढी म्हणजे माइंडेड किंवा मानसिकनी एवढी हे झाली होती, की ती अक्षरशः आई वडिलांच्या विरोधात जाऊन आई वडिलांची मारामारी करून या सगळं झाली. हे सगळं काल्पनिक वाटेल, पण मी हे डोळ्यांनी बघितलंय. जेव्हा ती मुलगी इथं आली, आपल्या पर्वती दर्शन मध्ये त्या मुलीला त्या यांनी ठेवलं. मग पतित पावन म्हणून जेव्हा आपण आपल्या पद्धतीने दिलं, त्यांना ज्या भाषेत उत्तर दिलं ते कळलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ती पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली आणि ते जे एअरफोर्स ऑफिसर तो आज त्याच्या म्हणजे ऑफिसर्सच्या मुलीसोबत घडलेल्या घटना आम्ही सांगतो. तर आपल्या अधिकाऱ्यांच्या मुली जर संरक्षित नसतील,
तर मग हे लव जिहाद प्रकरण नाही का? मग याला बळी जाणाऱ्या भगिनींना आपण थांबवायचं नाही का? तर मी आज तुमच्या मार्फतच एक आपल्या हिंदू भगिनींना एक विनंती करतो, की आपण जेव्हा हे सगळं काही करता, तेव्हा थोडंसं एक मानसिक शांतता ठेवून, मानसिकतेने पूर्ण विचार करून आपण या सगळ्या गोष्टी कराव्यात. आमचा प्रेमाला विरोध नाही. पण हे झाल्यानंतर जे घडतं ना, त्याला मी स्वतः साक्षीदार आहे. आय-टीमध्ये काम करणारी एक मुलगी होती. 70,000 महिन्याला पगार होता. लग्न झालं. 5 वर्षात 3 मुलं झाली. बर. एक नवऱ्याचं, एक नवऱ्याच्या चुलत्याचं आणि एक नवऱ्याच्या बापाचं. अशी 3 मुलं. आज जेव्हा ती मुलगी इथं आली ना, पुण्यात, तिचं आपण परत संगोपन करूया. तिच्या तिन्ही मुलांना आपल्या इथल्या संस्था सांभाळतात आणि तिचं हिंदू धर्मात आपण परत धर्मपरिवर्तन करून घेतलं. त्या मुलीला बिहारमधून आणताना काय झालं ते सांगू शकत नाही आपल्यासमोर. पण एवढी यंत्रणा लागली होती. आज त्या मुलीची मानसिक स्थिती पूर्ण व्हायबल आहे. पण तिला आपण स्टेबल केलं. बरोबर. जसा हा लव्ह जिहादचा विषय आपण बघितला, फार सिरियस मॅटर आहे. पण असे ना पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात, की या मुलींना ही मुलं ट्रॅप टाकण्यासाठी काही ठराविक ठिकाणी भेटतात. जसं की एक मुद्दा तुम्ही सांगितला, की प्रेम प्रकरण जे की होतं कॉलेजमध्ये वगैरे साधारण होऊ शकतं. दुसरं हल्लीच्या काळात बघण्यात येतं, की जिम ट्रेनर. तिसरं म्हणजे स्ट्रीटवरती जे व्हेंडर्स असतात, विक्रेते. आपण बघू शकतो, की फर्ग्युसन रोडवरती हल्ली अचानक गेल्या 10 वर्षामध्ये फर्ग्युसन रोडची परिस्थिती चेंज झाली आहे. इतक्या आधी तिथं विक्रेते नव्हते आणि हल्ली तर 11, 12, 1 वाजेपर्यंत तिथे रस्त्यावरती काउंटर्स वगैरे चालू असतात. आणि मध्ये अशी पण न्यूज होती, की त्या विक्रेत्यांपैकी अनेक जण बांगलादेशी वगैरे आहेत. तर बांगलादेशी जे घुसखोरांचं जे प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे आणि स्पेसिफिकली पुण्यामध्ये पण वाढलेलं आहे. तर हे सुद्धा काही षडयंत्राचा प्रकार आहे का? तुम्हाला काय वाटतं याबाबतीत? साधी गोष्ट आहे, की सगळ्यात पहिल्यात पुण्यात बांगलादेशी पकडला तो हं, पतित पावनने आणि क्रांतिवीर सेना असे दोघांनी मिळून पकडला. हं. त्या बांगलादेशीला जेव्हा आम्ही पकडलं, तेव्हा त्याच्याकडं 9 आधार कार्डच्या झेरॉक्स, 9? हो, 4 पासपोर्ट आणि 5 ते 6 पॅन कार्डच्या झेरॉक्स होत्या. एक ग्लोबल पासपोर्ट होता. हे सगळं एक पासपोर्ट काढायला आज आपल्याला किती वेळा त्या ठिकाणी जावं लागतं, किती वेळा आपल्याला चकरा माराव्या लागतात, हे आपल्याला माहिती आहे. पण ह्या घुसखोरांना म्हणजे तो 2012 ला आला होता. 2012 ते 2025 13 वर्ष त्यांनी किती लोकं आणले असतील. त्यांच्याकडे एक म्हणतो ना तो चार्ट होता, की अच्छा. तुम्हाला जर बांगलादेशमधनं पुण्यात यायचं असेल तर ₹60,000. पुण्यामध्ये तुम्हाला खोली घेऊन द्यायची असेल तर ₹90,000. तुम्हाला पुण्यातलं आधार कार्ड पाहिजे असेल तर ₹1,50,000. पासपोर्ट पाहिजे असेल तर ₹2,00,000. मग पुण्यामध्ये हे अंतर्गत जे बनावट कागदपत्र तयार करतात, हं, सगळ्यात अगोदर यांना चोपलं पाहिजे. हं. यांच्यावर आपण सगळ्यात म्हणजे रोख दिली पाहिजे. तुम्ही ज्या घरात राहता, ज्या ताटात खाता, त्याच ताटात तुम्ही घाण करता. आज बांगलादेशी तिथं हिंदूंवर काय कोणत्या प्रमाणात अत्याचार होतात. आपल्या धर्मस्थळांवर, मंदिरांवर, साधू संतांवर काय घडतं हे सगळं जग जाहीर आहे. तिथं हिंदू म्हणून नाव घेणं किती अवघड आहे. तिथल्या महिला, तिथल्या आपले जे म्हणजे छोटे मुलं असतील, त्यांच्यावर काय अत्याचार चालू आहेत हे आपण सोशल मीडियावर बघितलंय. म्हणजे बरोबर. अक्षरशः एका महिलेवर 25-25 जण अत्याचार करतात. ही निंदनीय अवस्था नाही का? मग ते जर समजा इथं आले, तर आपल्या भगिनी सुरक्षित राहतील? बरोबर आहे. मग आपल्या भगिनींचं लव्ह जिहादचं हे एक प्रमाण नाही? बरोबर. दुसरा मुद्दा एक महत्त्वाचा, की या लोकांना पोहोचतोय खरं कोण? हं. त्याच्यात जर त्याच्या मोबाईलमध्ये पाहिलं तर तो मुंबईमधल्या काही राजकीय लोकांसोबत, मुंब्रातल्या, आणखीन पुण्यातल्या काही राजकीय लोकांसोबत. मग ही राजकीय लोकं, ही लोकं का पोसतायत? मग तुम्ही जे आज म्हणताय, की हे जे तुम्ही खोटे वोटर्स तयार केलेत, हे हं, कशासाठी तयार केलेत? हं. आपण एक अहिंदू राष्ट्राकडे तर नाही ना चाललो? बरोबर. हा एक प्रश्नचिन्ह आहे. बरं याला जबाबदार कोण आहेत? तर आपले इथले फुटीर हिंदू आहेत. हं. या फुटीर हिंदूंनी हिंदुत्वाशी प्रामाणिक राहून जे आपले आहेत, ते आपल्यांना संगोपन करा. बाहेरच्यांना आपल्या उरावर आणू नका. तो जर बरोबर. आपल्या उरावर असला तर सगळ्यात पहिले तुमच्या घरातल्या तुमच्या महिलेबरोबर तो काही चुकीचं काम केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहात. हं. आज आपल्या पुणे शहरातल्या सगळ्या भगिनी ह्या आपल्या आहेत. त्यांचं रक्षण करणं हे आपली नैतिकता, ही जबाबदारी आहे. आता दुसरा एक विषय सांगतो. तुम्ही फर्ग्युसनचा विषय काढला. फर्ग्युसनला काय माहिती का तुम्हाला? हं. एका 2000 स्क्वेअर फूटच्या फ्लोअरवर 350 स्टॉल आहेत. हं. आणि फर्ग्युसन रस्त्याच्या बाहेर म्हणजे वाडेश्वर ते वैशाली हॉटेलपर्यंत हं. जे बाहेर स्टॉलवर बसतात ना, हो. त्यांना रात्री 7 ते 12 पर्यंत ₹30,000 महिना आहे. अच्छा, हप्त्यावरती चालू. हप्त्यावर
30,000 रुपये म्हणजे रात्रीचे, फक्त दिवसाचे रात्रीचे. वेगळे, रात्रीचे वेगळे. मग याला जबाबदार कोण आहेत? हम्म. तर तिथं बसणारी, तिथं असणारी आपली हिंदू लोक आहेत. ते का नाही विरोध करतात? कारण की त्यांना पैसे मिळत आहेत. म्हणजे ज्यांचे दुकान आहेत त्यांच्या समोर जे स्टॉल लावतात. बरं, हे अर्थांजन जे चालू आहे, हे अर्थांजन थांबवणं गरजेचं आहे. या अर्थांजनापेक्षा नैतिकता नाही का? तिथं बसणारा जो मुलगा आहे, त्याच्या नावाचं समजा स्टॉल असेल, प्रगती स्टॉल असेल. पण त्याचं स्कॅनर चेक केलं ना, हम्म. ते स्कॅनरवर वेगळं कळतं. आणि जेव्हा एखादी भगिनी तिथं काहीतरी खरेदी करते, तर ती स्कॅनरवर पैसे पाठवते ना, त्याच्यातून तिचा नंबर घेतला जातो आणि त्याच्यानंतर सोशल जे काय असेल ते ज्या करायचं असेल ते केलं जातं. बरं, आता याच्यात मुद्दा काय, की स्थानिक मुली तर आहेतच. पण पुण्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी BMCC आहे, MM आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे, पलीकडं डेक्कन कॉलेज आहे. या सगळ्या कॉलेजमध्ये येणाऱ्या जे विद्यार्थिनी आहेत, त्या बाहेर पुण्याच्या हो. आउटस्कट्स मधल्या आहेत, महाराष्ट्रातल्या आहेत. हम्म. मग ह्या भगिनींचं संरक्षण करणं पण पुण्याची जबाबदारी का नाही? बरोबर आहे. बरं, तिथं जो स्टॉल विक्रेता येतोय ना, तो संभाजीनगरमधनं येतोय, तो हम्म. नागपूरमधून येतोय, तो मालेगावमधनं येतोय, तो अकोल्यातून येतोय. हम्म. म्हणजे आत्ता तुम्ही आत्ता जर बघितलं ना, तिथं बसलेले सगळे जे स्टॉल धारक आहेत, ते सगळे बाहेरचे दिसतील तुम्हाला. हम्म. मग हे कशासाठी? म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही, जसं पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्मिती सुरुवात केली, तेव्हा त्यांना सुद्धा ज्या लोकांनी विरोध केला ते आपले हिंदूच होते. साधी गोष्ट आहे. तर आजच्या काळामध्ये हे फक्त झाले बिझनेसमनच्या बाबतीत. हं. काही पैसे कमवायच्या नादामध्ये आपलीच लोक जी प्रशासनामध्ये असतील, काही भ्रष्टाचार करत असतील किंवा हे असे दुसऱ्यांना दुकानं द्यायची आणि तिथं सगळे बांगलादेशी भरवायचे, हे सगळं आज प्रकार चालू आहेत. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी व्हायच्या आधी किंवा याला रोखण्यासाठी प्रबोधन करायची खूप जास्त गरज आहे. प्रबोधन म्हणजे आपण असं म्हणूया की आपला समाज इतका जास्त झोपलाय, तर त्याला पहिलं जरा जागं करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच आहे ना, गणेशोत्सव हा हे खूप चांगलं एक आपण म्हणू शकतो की गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचं काम खूप चांगल्या प्रमाणात होऊ शकतं आणि पतित पावन संघटनेच्या माध्यमातून पण खूप कार्यरत होत असतं. याची थोडीशी माहिती द्या. आता पुण्याची संस्कृती टिकवायचं काम जे असतं ना, हम्म. ते तुम्ही आम्ही तर करत असतो. पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता. हम्म. कुठल्याही पक्ष संघटनेचं काम नाही करत. गणेश मंडळाचा कार्यकर्ता जो आहे, तो तिथल्या सभोवताली राहणाऱ्या सगळ्यांचं संरक्षण करतो. तो फक्त गणपतीच्या 10 मंडळांमध्ये 10 गणपतीच्या 10 दिवसांमध्ये फक्त देखावे करायचेत आणि गणेशोत्सव साजरा करायचा म्हणून वर्गणी मागायला नाही जात. तो आजूबाजूला काय चाललं आहे, त्या ठिकाणी काय करतायत, हे सगळं लक्ष ठेवायचं काम गणेश मंडळांचा कार्यकर्ता करतो. पण आज प्रशासन एवढं दुर्दैवी झालेलं आहे, की गणेश मंडळांचा उत्साह साजरा करण्यासाठी बंधनं करत आहेत. हम्म. आपले पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांनी जाहीर सूचना केली, की पुणे शहराचा गणेशोत्सव यावेळेस निर्बंधमुक्त असणार. हम्म. मागच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून साजरा केला जाणार. एवढं सगळं असताना सुद्धा आज पुण्यातल्या मध्य ठिकाणी झोन 1 ऑफिसने आज पुणे शहरातल्या 323 मंडळांना नोटिसा दिल्यात, की हम्म. तुम्ही लवकरात लवकर येऊन तुमचं म्हणणं मांडावं, अन्यथा 5 वर्षाची शिक्षा नाहीतर ₹1,00,000 दंड. बरं. आमचा गणेश मंडळाचा जो कार्यकर्ता आहे, तो खिशातले पैसे घालून, उधारीवर पैसे घेऊन तो गणेश मंडळ साजरा करत असतो 10 दिवस. तुम्ही गणेश मंडळ उत्सव साजरा करून द्यायचा नाही. तुम्हाला गणेश मंडळाची शेवटची मिरवणूक नकोय. तुम्हाला गणेश मंडळ नकोयत. मग प्रबोधन समाजाचं घडणार कसं? हम्म. प्रबोधनाचं सगळ्यात मोठं माध्यम जर असेल तर गणेश मंडळ आहेत. हम्म. आणि गणेश मंडळ जर टिकली तर पुण्याची संस्कृती टिकली जाणार आहे. हम्म. आणि ती जर व्यवस्थित आपल्याला निभवायची असेल तर गणेश मंडळांचं जतन करणे खूप गरजेचं आहे. 2019ला पतित पावनने गणेश मंडळांसाठी जाहीरनामा काढला होता. बरं. तो जाहीरनामा आपण त्यात तत्कालीन तेव्हा आपले हे जे होते मुख्यमंत्री जे होते देवेंद्रजी फडणवीस त्यांना दिला. उपमुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिला. आपलं म्हणणं काय होतं, की गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा कुठल्यातरी पबमध्ये जाऊन स्वतःचा उत्साह नाही काढणार. बरोबर. तो गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी उत्साह काढतो. हम्म. आता त्यात काही काही चुकीची गोष्ट घडतात त्याचं समर्थन आम्ही नाही करणार. हा, ते पण महत्वाचं. जे खरंच गणेश मंडळाची मिरवणूक काढतात, जे समाजात प्रबोधन करतात, हा, त्यांचा पाठिंबा मात्र पतित पावन नक्की करणार. काही लोक काही कार्यकर्ते असतील ते गालबोट जर लावत असतील, पण त्यांचं ते एक समर्थन आम्ही उदाहरण नाही करणार. बघून
सगळ्या गणपती मंडळांना नावं ठेवणं हे चुकीचं हा, आहे. हे चुकीचं आहे. आता तुम्हाला सांगू का, मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो की रॉकेट लॉन्चर झाले. हम्म, कित्येक गणेश मंडळांनी रॉकेट लॉन्चरचे देखावे केले. बरोबर. अमेरिकेत 2 टॉवर पडले होते. तर कित्येक मंडळांनी ते टॉवर कसे पडले याचं देखावे केले होते. हम्म, कित्येक मंडळ जाहीरपणे म्हणजे जिवंत देखावे म्हणा हो. किंवा आपल्या भोलेनाथांची मिरवणूक म्हणा, छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांचा म्हणा, देखावे, संभाजी महाराजांवर झालेला अन्याय म्हणा, हे दाखवतोय. ही काहीतरी गणेश सामाजिक संदेश जातोच ना त्याच्यामध्ये. सामाजिक संदेश हा जातो आणि सामाजिक संदेश हा टिकवला जातो, हो. की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे फक्त काही मिरवणुकांपुरते मर्यादित नाहीत. हम्म, त्यांनी छत्रपतींनी ज्या प्रकारे स्वराज्य ते निर्माण केलं, तयार केलं, ते टिकवण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी स्वतःचं बलिदान दिलंय. बरोबर. म्हणजे आज कित्येक वर्षानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर जो छावा पिक्चर आला, त्याच्यामुळे तर कित्येक लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मग असे कित्येक संभाजी महाराज आपण अर्पण करायचे. हा एक प्रश्न आहेच ना. बरोबर. आज समाजाने जागृत होणं गरजेचं आहे ना. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यासाठी समर्पण नाही केलं. तर छत्रपती संभाजी महाराजांनी जे आत्मसमर्पण केलं, ते हिंदू धर्मावर जे आपल्यावर अतिक्रमण होतात, जे आपल्यावर परकीयांनी आक्रमण केली, त्याच्या विरोधात केलं. एक छोटा पण खूप मोठा प्रश्न विचारतो. हिंदुत्व टिकवणं का गरजेचं आहे? जर हिंदू टिकलो नाही ना, तर जे अहिंदू राष्ट्र करायचे ना या लोकांना, त्याला आपण अलगद असं दिल्यासारखं होईल. हम्म, हिंदू हा धर्म नाहीये. हिंदू ही संस्कृती आहे. भूमी जतन करणे, मूर्तीपूजा करणे, भगवान भोलेनाथांची पूजा करणे. आज काही लोकांनी प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत आणि प्रभू श्रीरामांनी बांधलेला सेतू हा पण काल्पनिक आहे म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं. हम्म, मग हे जर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, ज्यांना स्वतःचं अस्तित्व माहीत नाही, त्यांना आपण आयतं खोलीत नाही देत का? हिंदू धर्म हे टिकवणं का गरजेचं आहे? कारण की हिंदू धर्मामध्ये हे सांगितलं जातं, की तुम्ही तुमच्या मातृभूमीचं, तुम्ही तुमच्या बहिणींचं, तुम्ही तुमच्या महिलांचं रक्षण करणं गरजेचं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढं तुम्ही तुमच्या धर्मातल्या महिलांचं पण रक्षण करणं गरजेचं आहे. धर्म, संस्कृती टिकवणं म्हणजे तुमचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. आज आपण आहोत, नाही आहोत, तो नंतरचा विषय. हम्म, पण माझं तरी असं वैयक्तिक महत्व आहे, म्हणणं आहे, की भगवद्गीता जी आहे ना, त्या भगवद्गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने सगळं सांगितलंय, रामायणामध्ये जे सगळं सांगितलंय, ते अस्तित्व आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीचं, प्रत्येक तुमच्या अडचण असतील, त्या अडचणींचं महत्त्व तुम्हाला किंवा त्या अडचणींवर Solution. सोल्युशन हे भगवद्गीतेमुळे मिळेल. म्हणजे जी भगवद्गीता सांगितली आता कित्येक वर्ष पूर्ण झाली, हा भगवद्गीता सांगितलेलाच मार्गशीर्ष महिना आहे हिंदू धर्मानुसार. तर हिंदू धर्माचं संस्कृतीचं जतन करणं म्हणजे तुमचे आमचं रक्षण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आज आपण भगवा टिळा लावून जे फिरू शकतो, हे आपण पाकिस्तानात नाही फिरून देऊ शकत. हं. आज आपण जे स्वच्छंदपणे राहू शकतो, ते पाकिस्तानात नाही राहू शकत. बरोबर आहे. हिंदू हिंदू धर्म धर्म टिकला म्हणजे तरच फ्रीडम राहील सगळ्या गोष्टींना. साहजिक आहे. हिंदू धर्म टिकला तर फ्रीडम राहील. हिंदू धर्म म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःला स्वच्छंदपणे म्हणजे कुठलंही बर्डन नसताना श्वास घेणे. मोकळा श्वास म्हणजे हिंदुत्व आहे. हे बरोबर. माझं नक्की म्हणणं आहे. हम्म. हिंदुत्वाचा विषय आला, रामायणाचा विषय आला. आपण गुरुवार पेठ, घोरपडी पेठच्या एरियामध्ये राहता. पण या वर्षी दसऱ्याच्या दिवशी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला, अशा न्यूज सोशल मीडियावरती आल्या होत्या. त्याचं सत्य काय आहे? काय आहे, की आपण जे कार्यक्रम करतो ते आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वच्छंदपणे कुठेही फिरू शकतो म्हणून आपल्याला अधिकार दिलेत. आणि ते अधिकारावर जर कोण दबाव टाकून जर काही करत असेल, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय हिंदू समाज शांत बसणार नाही. तुम्ही मज्जाव करू नका, तुम्ही विरोध करू नका. आम्ही तुम्हाला विरोध करत नाही, तुम्ही आम्हाला विरोध करू नका. हम्म. तुमच्या अस्तित्वाला जर आम्ही धोका द्यायला सुरुवात केली किंवा तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात केलं, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खरंच पळताभूत होईल. तुम्ही इथं थांबूच शकणार नाही. कारण की या भारतभूमीमध्ये, आपल्या या हिंदुस्थानामध्ये प्रत्येकाला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि आज कोणी छोटे नाही राहिलेले, आज कोणी अल्पसंख्याक नाही राहिलेले. तुम्ही अल्पसंख्याक नाही, आम्ही अल्पसंख्याक राहणार नाही. आम्ही पण ताकदीनेच त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ. हा आमचा मूळ महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अजून एक विषय एक असा आहे, की आता मध्ये मी वाचत होतो, तर अख्ख्या जगाचं
तुझं लक्ष कुठं असेल तर ते भारतावर आहे. हम्म. का? तर भारत ही हिंदू संस्कृती आहे. सनातन वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि सनातन वैदिक धर्म काय सांगतो? आम्ही तुमच्या विरोधात जात नाही. तुम्ही आमच्या विरोधात गेले तर आम्ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हम्म. एक व्होट जिहाद नावाचा एक शब्दप्रयोग आला होता मागच्या वर्षी इलेक्शन मध्ये. मालेगावमध्ये बघितलं होतं की एक खासदारकीचं हे होतं, त्याच्यामध्ये जे 7 आमदारकीचे जे क्षेत्र असतात त्याच्यापैकी 6 याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे होती आणि त्याच्यानंतर एक याच्यामध्ये कम्प्लिटली जास्त मतं पडली आणि अख्खं इलेक्शनच फिरलं आणि तिकडं त्या ह्याची दुसऱ्या पक्षाची सीट निवडून आली. असाच काही प्रकार तुमच्या एरियामध्ये तुम्हाला जाणवतो का? व्होट जी आहे ही रियालिटी आहे का नाहीये? तुमचं मत काय? आणि थोडस नंबर सकट सांगा. वोट जिहाद ही रियालिटी आहे. आज जर बघितलं गेलं तर 67,000 प्रभाग आहे आमचा गुरुवारपेठचा प्रभाग. हो. 67,000 मतदान आहे. 67,000 मतदान आहे. त्यापैकी 17,000 मतदान हम्म. हे एक गट आहे आणि 50,000 मतदान हे हिंदू समाजाचं आहे. म्हणजे 50,000 मतदान आहे ना, ते मतदान 50 ठिकाणी डिवायडेड होणार आणि त्यांचं मतदान एक गट्टा पडणार. कारण की त्यांचे विचार, त्यांचे निर्देश, आदेश हे सगळे पक्के आहेत. तसं आपल्या हिंदू धर्मात नाहीये. त्यांच्या धर्मगुरूंकडून आदेश आला की डायरेक्ट शिक्का मारणार जिथं हा. सांगितलं असेल तिथं. आणि इथं आपल्या इथं तसं नाहीये. आपल्या इथं कितीही बोंबलून सांगितलं, कितीही म्हणजे प्राणाची आहुती जरी दिली तरी आपल्या लोकांना कळणार नाही. आपल्या लोकांनी आत्ता खरं लोकतंत्र जर वाचवायचं असेल तर एक गठ्ठा मतदान हे आपण पण करायला पाहिजे. अधिकार आपल्याला पण आहे मतदानाचा. आपली लोक मतदान करत नाहीत. आपल्या लोकांची दिशाभूल केली जाते. ही दिशाभूल योग्य दिशेला नेण्यासाठी, जे दिशाभूल करतात ती दूर करण्यासाठी आणि योग्य दिशेला त्यांचं मतदान करण्यासाठी आपण जागरूकतेने होणं गरजेचं आहे. आज खरंच एक खंत वाटते की इतके वर्ष हिंदू समाजावर होणारे अत्याचार, अन्याय हे सगळे फक्त काही तरुणांमध्ये, म्हणजे पतित पावन असेल, विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू युवा प्रबोधिनी असेल, बजरंग दल असेल, हिंदू एकता आंदोलन असेल, हिंदू समरसता असेल, आणखीन राजे शिवराय प्रतिष्ठान असेल किंवा आणखीन काही पुण्येश्वर पुनर्वसन समिती असेल, या सगळं म्हणजे कनेक्टेड तरुणांमध्ये. पण हा समाजाचा विषय, हा समाजाने हाती घेणं गरजेचं आहे. बरोबर. हा समाजाने हाती घेण्यासाठी आपल्याला काही प्रत्येक वेळेस बळीच द्यावे लागणार आहेत का? आता हा जो वोट जिहाद आहे, त्या वोट जिहाद मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर यांना वेगवेगळ्या पद्धतीचं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी यांनी स्वतःचं अस्तित्व तयार केलं ना, त्या राष्ट्रांची, त्या म्हणजे देशातल्या लोकांची काय निंदनीय दयनीय अवस्था आहे तुम्ही बघा. पण पाकिस्तानचं बघतो. पाकिस्तानमध्ये तर बघा, तुम्ही स्वच्छंदपणे स्वतः श्वास घेऊ शकत नाहीत. म्हणजे मुस्लिम महिला स्वतः पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. आपल्या इथले कित्येक मुस्लिम लोक आहेत की जे पाकिस्तानात जायची पण इच्छा नाही. मग पाकिस्तान भारतापासून वेगळा करायचा हा हट्ट आज कशासाठी केला होता? त्या काळी जर छत्रपती असले असते, छत्रपतींनी आपली विभागणी होऊच दिलीच नसती. त्या काळी जर छत्रपतींचे विचार जर आत्मसात खरे केले असते, प्रभू श्रीरामांचे जर विचार आत्मसात केले असते तर ह्या फाळण्या झाल्याच नसत्या. या फाळण्या करून आपल्याला नक्की सिद्ध काय करायचं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ती मेंटॅलिटी जी आहे ती मेंटॅलिटी का करायची. बरोबर. त्याच्यासाठी आपण एक विषय आहे. बरं, आता दुसरा एक महत्वाचा विषय की जसे ते एकवटतात तसं मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो की आपण पण एकवटून आपण आपल्या लोकांना पुढे घेऊन आपल्या लोकांना मतदान करावं. एवढं सांगेन. हे जे आपण वेगवेगळे प्रॉब्लेम वरती चर्चा केली, लँड जिहाद, वोट जिहाद, त्याच्यानंतर लव जिहाद, याला उत्तर म्हणून हिंदू समाजाच्या काय म्हणूया, हिंदू समाजाच्या साईडने संघटन हे असू शकतं का? संघटन हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर संख्येने नित्यनियमाने काम करत असाल तर त्याचं तुमचं पावित्र्य तुमच्यात नक्कीच हे राहील. आज जर तुम्ही बघितलं तर भारताच्या बाहेर अन्य राष्ट्रांमध्ये दुबई सारख्या ठिकाणी जर मंदिर बांधले जाते, ते कशामुळं? कारण की आपण संघटित होतो. 2014 पासून ते 2025 पर्यंत आपण संघटितपणे एक मताने सगळे आपली लोकांना पुढं, म्हणजे आपल्या विचारांच्या सगळ्या लोकांना समरसता जी मान्य करतात या लोकांना आपण निवडून दिली म्हणून. आता संघटन का महत्वाचं आहे? आता लव जिहाद सारखा जर प्रकार बघितला, उद्या जर समजा आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन थांबला, उद्या जर समजा चुकीचं आपल्या काही घडलं
तर त्यावेळेस पश्चाताप करण्याशिवाय काही एक मार्ग उरत नाही. हम्म. आणि जे चुकीचं चाललंय त्याला सरेंडर होण्याशिवाय किंवा त्याला समर्पण करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय होत नाही. हेच जर तुम्ही संघटित असताल तर तुमच्यापर्यंत चुकीची गोष्ट असेल तर तुम्हाला ते सांगितलं जातं, तुम्हाला सूचित केलं जातं. आज जर तुम्ही आपल्यात राहून जर परकीयांची भावना एकमेकांबरोबर जर असताल तर समोरचा काय म्हणेल की जाऊ दे, याला सांगायला नको, जे काय होते ते होऊ दे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे. आता बाकीचे जर बघितले की कसे एकत्र होऊन त्यांचे एकत्र राहतात, तसं आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. बाकीच्या देशांमध्ये जर हिंदू संस्कृती जतन केली जाऊ शकते तर त्याचा मूळ जन्म जिथं झाला तो भारतात आहे. मग तो भारतात जतन करणं पण खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. सिंगापूरमध्ये बघा दगडूशेठचं मंदिर तयार केलं जातंय. ही प्रेरणा जी आहे ती आपल्या पुण्याकडून येते. म्हणून आपण सगळ्यांनी सुरुवात जे पुण्यात होतं ते देशात होतं. मग पुणेकरांना मी नक्कीच एक आवाहन करेल की आपण एकत्र राहूयात. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एकत्र जोडून राहूयात आणि एकत्रित आपण काम करूयात. आता आपण पॉडकास्टच्या एंडला येऊया. मी आपल्याला विनंती करतो की पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपण जे कार्य करता याच्यामध्ये समजा एखाद्या तरुण व्यक्तीला जर जॉईन व्हायचं असेल तर काय त्याला प्रोसेस करावी लागते, त्याच्यासाठी एक काहीतरी संदेश द्या. आणि पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपलं जे हिंदू राष्ट्राचं जे एक असं म्हणू आपण अल्टिमेट गोल आहे, तर ते पूर्ण करायच्या दृष्टिकोनातून संपूर्ण हिंदू समाजाने काय काय करणं गरजेचं आहे, काय काय अपेक्षित आहे, एक थोडासा हिंदू समाजाला सुद्धा संदेश द्या. चुकीच्या कुठल्या अफवांवर बळी न करता मूळ मुद्दा काय आहे याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण एकत्रित राहणं गरजेचं आहे. पतित पावन संघटना आज तुमच्यासाठी तर सदैव आम्ही स्वागतच करतो. हिंदुत्वाचं काम आणि समाजामध्ये घडणाऱ्या ज्या चुकीच्या घटना आहेत त्याच्या विरोधात आवाज उठवायचं काम हे आपण करू शकतो. आता जर तुम्ही बघितलं समाजामध्ये एक चुकीची घटना घडली की हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त वस्ती भागांमध्ये शेकोटी पेटवली जाते. तर पुणे मनपाच्या आयुक्तांनी शेकोटी पेटवायची नाही म्हणून एक आव्हान केलं. नाहीतर शेकोटी पेटवली तर आपण गुन्हे दाखल करू घेऊ काय. तर हे पतित पावन सहन नाही करणार. ही संस्कृती आहे. हिवाळ्यामध्ये मग तुम्ही उद्या म्हणतात पावसाळ्यात तुम्ही छत्री घेऊन नका फिरू. तुम्ही रेनकोट घालून नका फिरू. अन्य मुद्दे आहेत. अन्य मुद्द्यांकडं आणि अन्य संघटनांकडं किंवा अन्य जे काही मुद्दे आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि प्रस्थापितांच्या विरोधात काम करते ती पतित पावन. ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी पतित पावन. तुमच्या घरात काही अडचणी असल्या आमच्याबरोबर संपर्क करा. आम्ही नक्कीच त्या अडचणींवर दूर करू. परंतु याच्यापेक्षा मूळ मुद्दा म्हणजे हिंदू राष्ट्र. हे घोषित नाही करायचं, हे आहे आणि हे टिकवणं गरजेचं आहे. आणि हे टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे आहे ते आपण टिकून ठेवण्यासाठी एकत्रित राहणं गरजेचं आहे. मी हिंदू बांधवांना विनंती करतो, कुठल्याही अफवांवर बळी न ठेवता मूळ जो हिंदू संघटन करणं का गरजेचं आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, अन्य गोष्टी खूप आहेत ज्या आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन बसल्यात. वेळेत सतर्क नाही झाले तर वेळ निघून गेल्यावर तुम्हाला समर्पणाशिवाय काही एक पर्याय उरणार नाही. आम्ही तुमच्यासाठी सदैव हजर आहोत. पण तुम्ही पण जर जागृत राहिलात तर याच्यातून नक्कीच आपलं हिंदूंचं संघटन एकत्रित होईल. आपण समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याचं संगोपन न करता त्याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण की आपण जर आवाज उठवला नाही तर आपल्याला गृहीत धरून आपल्याला बाजूला टाकतील आणि आपल्याला त्यांनी जे निर्णय घेतलेत ते आपल्याला सहन करावे लागतील. आणि याच्याच विरोधात पतित पावन सदैव ठाम असते. आम्ही तर स्वागत तुमचंही करतोय. आम्ही सर्वेश भाऊ तुम्हालाही म्हणतो की तुम्ही पतित पावनचं काम चालू करा. पतित पावनचा झेंडा हातात घ्या. पतित पावनचं काम हे सगळ्यांसाठी आहे. फक्त आपला मुद्दाच एक आहे की सर्वांसाठी आणि सगळ्यांसाठी आणि समाजात ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्या विरोधात पतित पावन आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर आहे. आणि आपण सगळ्यांचं मी स्वागतच करतो. नाही, नक्कीच मी पण स्वतः पण पतित पावन संघटनेमध्ये नक्कीच जॉईन होईल. आणि आपण जे एवढं मोठं कार्य करत राहात, आपण असंच पुढं इथून सुद्धा सर्व पुणेकरांसाठी नक्कीच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहा अशी मी देवाचरणी प्रार्थना पण करतो. आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.